पेपरच्या बातमीने जरासं मन विचलित केलंय की आज असं सांगितलं की जुलै महिन्यामध्ये सर्वात कमी पाणी राहणार आहे, पाणी राहणार आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, हा पुढील माझा संदेश पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं शेतकरी संभ्रमण अवस्थेमध्ये कसा जातो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही या चॅनलला भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. परंतु या माध्यमातून मी तुम्हाला आतापर्यंत योग्य वेळी योग्य हवामानाचा अंदाज, पावसाचा अंदाज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज 1 जुलै या संदेशाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आठवड्यामध्ये, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार तर पूर परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे. तर तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते, पशुधनाचे नुकसान होऊ शकते किंवा जीवितहानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे हा संदेश कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये अति जास्त पाऊस राहणार आहे त्या संदर्भामध्ये मी या व्हिडिओमध्ये फार कमी वेळामध्ये तुम्हाला देणार आहे. बाकीच्या ठिकाणी आपल्याकडे ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा होत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आसमानी जे काही संकट येणार आहे, या आसमानी संकटातून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण मराठवाड्यामध्ये हा पाऊस तेवढा जोरदार आणि नुकसानकारक ठरणारा नसेल. परंतु सर्व शेतकऱ्यांना पेरणी योग्य आणि पेरणी पूर्ण होतील अशा पद्धतीचा हा पाऊस राहील. तेव्हा शेतकरी बंधूंनो, वेळ न घालवता हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा यासाठी आहे, कारण उद्याच्या येणाऱ्या 3 जुलै पासून या पावसाची सुरुवात होणार आहे. म्हणजे मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे, अतिवृष्टी सदृश्य अशा पावसाची सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस 3 तारखेला त्र्यंबकेश्वर, नाशिक, येवला, मनमाड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये 3 तारखेला दुपारी 12 वाजल्याच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, नाशिक या परिसरातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आपलं पशुधनाचं जे काही आहे ते काळजीपूर्वक लक्ष द्यावे व योग्य ठिकाणी त्यांना बांधण्याचा तो प्रयास करावा. तेव्हा शेतकरी बंधूंनो, उद्याच्या येणाऱ्या 3 तारखेपासून या पावसाला मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस होईल. नद्या, नाल्या आणि नद्यांना पूर येईल अशा पद्धतीचा हा पाऊस उद्याच्या 3 तारखेपासून तर येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये हे होणार आहे. तर त्यामध्ये सर्वात जास्त आणि अतिदक्षता घेण्यासारखा प्रदेश म्हणजे भाग जर असेल तर तो म्हणजे खानदेश. या खानदेशामध्ये येणाऱ्या 4 तारखेपासून मुसळधार आणि धुवाधार या पावसाला सुरुवात होईल. तेव्हा शेतकरी बंधू, खानदेश येथील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की 4 तारखेला आपल्याकडे फार जोरदार पाऊस होईल. यामध्ये अमळनेर असेल, जळगाव असेल, पाचोरा असेल, धुळे असेल, चाळीसगाव असेल, त्याच्यानंतर यावल असेल, शहादा असेल, या भागामध्ये हा पाऊस 4 तारखेला मध्यम स्वरूपाचा मुसळधार असा प्रकारचा राहील. परंतु 5 आणि 6 तारखेला मात्र 5 तारखेला दुपारी 1च्या नंतर अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस जळगाव या शहरामध्ये होणार आहे. जळगाव असेल, चाळीसगाव असेल, धुळे असेल, साक्री असेल, अमळनेर असेल, या भागामध्ये हा पाऊस सर्वात जास्त राहील. त्याच पाठोपाठ त्यामध्ये मनमाड असेल, अहिल्यानगर असेल, संगमनेर असेल, या भागामध्ये 5 तारखेला फार जोरदार आणि मुसळधार पाऊस होईल. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या पावसाची तीव्रता सर्वात जास्त राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार आणि धुवाधार अशा पद्धतीचा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 आणि 6 तारखेला होणार आहे. यामध्ये जसं की पैठण आहे, गंगापूर आहे, कन्नड या परिसरामध्ये मात्र अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होईल. कन्नड असेल, सिल्लोड असेल, भोकरदन असेल, या परिसरामध्ये या पावसाची तीव्रता जास्त राहील. त्याच पलीकडे बुलढाणा आहे, बुलढाणा, मेहकर, चिखली आणि वाशिम, लोणार सरोवर, वेणी या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस 5 आणि 6 तारखेला या भागामध्ये होणार आहे. तसंच हा पाऊस समोरचा जो काही परिसर असेल, शेगाव असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, या भागामध्ये हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, जो काही पाऊस आहे 5 आणि 6 तारखेला या भागामध्ये होईल. परंतु 5 तारखेला आपल्याकडचाही एक जिल्हा, तो म्हणजे बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यामध्ये 5 तारखेला सर्वात जास्त अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे. यामध्ये गेवराई असेल, माजलगाव असेल,
या परिसरामध्ये हा पाऊस सर्वात जास्त असेल। तसंच परळी वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा फार मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस होणार आहे। त्यातल्या त्यात त्यानंतर बीड जिल्ह्याच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये हा 5 आणि 6 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये परत एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 5 आणि 6 तारखेला जिंतूर तालुक्यामध्ये होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश हा महत्वाचा संदेश आहे आणि जिंतूरचा परिसर असेल त्या परिसरामध्ये 5 आणि 6 तारखेला मुसळधार पाऊस असेल। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस असेल, छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल, तसंच जालना जिल्ह्यामध्ये हा 5 आणि 6 तारखेला जालना जिल्हा असेल, रामनगर असेल, अंबड असेल, परतूर असेल, मंठा असेल, या परिसरामध्ये सुद्धा फार मुसळधार आणि धुवाधार या प्रकारचा पाऊस येणाऱ्या 5 आणि 6 तारखेला आपल्याकडे पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, जे जे ठिकाणं सांगितलेले आहेत त्या ठिकाणी मात्र या पावसाची जे जोर आहे तो जोर फार भयंकर राहणार आहे। तेव्हा इतर भागातल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण पाऊस राहील आणि तिथलं नुकसानकारक अशा पद्धतीची परिस्थिती नसणार, परंतु जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, खानदेश आणि जो काही विदर्भातला परिसर जो मी सांगितलेला आहे, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, बुलढाणा, चिखली, मेहकर, वाशिम या भागामध्ये शेतकऱ्यांचं या पावसापासून नुकसान होऊ शकते। तेव्हा पेरणी योग्य असा वेळ आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, 6 तारखेपर्यंत आपल्या परिसरामध्ये जे काही झालेलं आहे तिथपर्यंत, परंतु जिथे जास्तच पाणी आहे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी थोडीशी 6 तारखेच्या नंतर पेरणी करावी अशी माझी या संदेशद्वारे आपल्या सर्वांनाच एक संदेश मी पोहोचवलेला आहे। तरच शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या जो काही 5 आणि 6 तारखेचा जो परिसर आहे त्यामध्ये विदर्भातला जो काही अमरावती, यवतमाळ वगैरे परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा फार जोरदार पाऊस होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश मी इथे थांबून पुढील संदेश तुम्हाला 5 तारखेला परत एकदा जर काही वातावरणामध्ये जे काही बदल होतो त्या बदलाबद्दलचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा ही तुम्हाला विनंती।